काय सुरुवात करतो विसरलो. सुप्रभात तर नाही ना. मी प्रतीक गावड, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल रायडिंग द वंडरलस्ट स्वागत आहे. आणि आत्ताचे असे बघायला गेले तर वाजलेले आहेत अराउंड 12:30. सो हॅपी इंडिपेंडन्स डे 15 ऑगस्ट आणि आम्ही आज निघत आहोत संगमेश्वरसाठी. आणि बघायला गेलं तर यावेळेला मी एकटा नाही आहे, यावेळेला आपली मंडळी पण आहेत. तर आम्ही 5 जण निघत आहोत. तर लेट्स सी, जर्नी चालू झाल्यावरती आपल्याला सगळे गोष्टी समजून येतील की लाईक आता सध्याची आपली रस्त्यांची कंडिशन कशी आहे आणि बाकी सगळं. पण त्याच्या आधी तेच आपले डेस्टिनेशन्स आहेत. तर मग कुठे जाणार आहे संगमेश्वरला ते हळूहळू तुम्हाला सांगित, जसं जसं आपण जवळ पोहोचू तेव्हा. तर चला आपण आपल्याला जर्नी चालू करूया टुवर्ड्स संगमेश्वर, जे इकडून अराउंड काहीतरी आहे 300 किलोमीटर समथिंग. तर बघू किती वाजेपर्यंत पोहोचतोय. तर आपण होत असेल तर मध्ये मध्ये अपडेट देत जाईन, नाहीतर मग डायरेक्ट आपण उजेडातच भेटूया. तो चलो जर्नी आपली चालू करूया. तर अशा प्रकारे जर्नी सुरुवात झालेली आहे. तुम्हाला तिकडे दिसत असतील 2 जण आहेत पुढे. लीड असं बघायला गेलं तर मीच करणार आहे. पण जस्ट जर्नी चालू झाली आणि जरा खूप वेळानंतर पुढे होतं. एक ग्रुप राईड होत आहे, खूप मस्त होते. तर जरा मजा येते. तर सध्या तरी रात्रीच्या त्याच्यामुळे काय घाई गडबड तर करायची नाही आहे. आरामात जायचं, आरामात यायचं, जे काय असेल ते अंधारात तरी. तर चला. ओके, सो घाईघाईमध्ये निघालो आहे खरं आम्ही, त्याच्यामुळे इंट्रोडक्शन प्रॉपर मी दिली नाही. तर तुम्ही बघू शकता इकडे आपले मिहीर दोस्त आहेत. हे मिहीर आमचे. आणि पुढे पण आहेत, हा समोर तुम्ही बघितलं असेल अष्टविनायकसाठी होता योगेश आणि गणेश पण आहे आणि संकेत. हे सगळे माझे कॉलेजचे आणि क्लासेसचे मित्र. मोर दॅन 10 और 10-12 वर्षापासूनची आमची मैत्री. तर असे तर फायनली खूप वेळानंतर एक मुहूर्त मिळाला, खूप लांब जायचा, ते पण एकत्र. सो यस, एक्साइटमेंट तर आहे. सो आत्ताच माणगाव क्रॉस झालेलं आहे आमचं. आणि असं बघायला गेलं तर घड्याळात वाजून गेलेले आहेत अराउंड 6 वाजले. त्याने अजून 142 किलोमीटर जर्नी क्रॉस झालेली आहे आणि 5.5 तासामध्ये. हे तर एन्जॉयमेंट असतं ग्रुप बरोबर गेल्यावरती. अरे ॲक्च्युली खरं सांगायला गेलं, जेव्हा मुंबई गोवा आमचा चालू झाला तेव्हापासून जो पाऊस खतरनाक पडत होता ना भाई, अंधारामध्ये गाडी चालवणं जरा डिफिकल्ट होत होतं. पण आणि बघू शकता आता वर एक पब्लिक येते आमची. हे बघा, आणि हे बघा सीन दाखव तुम्हाला समोर दिसतंय. ज्या प्रकारे फॉग जमा झाला ना तिकडे, लय भारी वाटतंय. हा, तर असंच. यस, और मजा आ रही है कि नहीं जिंदगी में? चलो अभी फिर अपन जाते हैं फॉग को धुड़का के सीधा सीधा. दिसतंय का? दिस इज द ब्यूटी ऑफ मान्सून. और क्या चाहिए यार,
छानपैकी विकेंड आणि रत्नागिरीकडून आहे 186 किलोमीटर. पण आपण चाललोय संगमेश्वरला. पण आवरत नाही. प्रत्येक ठिकाणी असं वाटतं की थांबूया, जरा वेळ बघूया गोष्टी, जरा रेकॉर्ड करूया किंवा फोटो काढूया आणि परत. कारण हे नाही बघायला मिळत, हे मुंबईत तर बिलकुल बघायला नाही मिळत. मी बोललो आता मला नाही जमत आहे, माईक काढला लावला, म्हणजे पाऊस येईल तेव्हा बघूया, परत कॅमेरा परत झाकून ठेवीन किंवा जे काय असेल ते. पण भाई ऐसा नाही जम रहा है मेरे को. प्रत्येक क्षणाला असं वाटतं की आत्ता हे रेकॉर्ड करू, मी आत्ता रेकॉर्ड करणार आणि हे सगळं तुम्हाला देखील दाखवणार. आणि जे तुम्ही आता बघतच आहात, क्षणामध्ये असं दिसून येत आहेत नजारे. हा, क्षणामध्ये विचार करा ना, इकडे जस्ट फक्त बसून बघायला हे किती मजा येईल. आयुष्यात शांती असते ना, ती कधी कधी अशी मिळते या गोष्टी सगळ्या बघितल्यावरती. सुंदर. म्हणजे रोडवरती माझं लक्ष कमी दिसतंय, म्हणजे ठीक आहे रस्ते चांगले त्याच्यामुळे एवढं टेन्शन नाही आहे. पण जे बघा ना, डोंगर आणि लेवल अशी एकदम वरती आलेली आहे, तर लक्ष तिकडच जाते, डोळे की तेच बघते. सो हे एवढं सुंदर दिसतंय. आता थांबलो एका ठिकाणी, पुढे थांबलो, दाखव तुम्हाला. हे बघा, वॉटरफॉल काय दिसतोय. ॲक्च्युली टाइम लिमिट आहे म्हणून नाहीतर गेलो असतो तिकडे, पण नको, आता हे सगळेजण शिव्या घालतील. टाइम असा झाला त्यांची इच्छा होते तिथे वॉटरफॉलला जायची. ती इच्छा दाबली काय? अच्छा, इच्छा दाबली, नाहीतर मग गेलो असतो. कमाल आहे राव, कमाल आहे. आय होप तुम्हाला हे शॉर्ट्स आवडले असतील. मध्ये मध्ये जे होते ते आपले भोसले घाट का होईना, परशुराम घाट का होईना, चिपळूणच्या नंतरचा हा रस्ता एक, आवडले असतील तुम्हाला हे शॉर्ट्स. कारण आहे यार, एक मजा आहे इकडे. आणि असं बघायला गेलं तर अजूनपर्यंत झालेलं आहे 267 किलोमीटर्स आणि अराउंड 50 किलोमीटर अजून बाकी असावं. तर आता आपण जात आहोत संगमेश्वरला. तुम्हाला कळलंच असेल मी कुठल्या मंदिरात जाणार आहे. तर आपण जाणार आहोत कर्णेश्वर मंदिर. तर चला बघूया किती वाजता पोहोचतोय. असं बघायला गेलं तर आत्ताशी वाजलेले आहेत 11:30. तुम्ही बघाल तर 12:30ला एक्झॅक्ट आपली ट्रिप स्टार्ट झालेली होती. पण ठीक आहे, मजा करत आलो ना, त्यामुळे एवढा त्रास नाही झाला. खुश खबरी आहे गाईज, फायनली 12 तासानंतर पोहोचलेला आहे. 12 तासानंतर कर्णेश्वर मंदिर. तर हर मैदान फतेह. यास 300 किलोमीटरचा डिस्टन्स 12 तासामध्ये. हो ब्लर. पहिल्यांदा ह्यांच्यासोबत आमच्याकडे जीवनामध्ये काय 12 तासांमध्ये आम्ही जर्नी पूर्ण केली. हा, म्हणजे हे असताना आयुष्यामध्ये आम्हाला जनरली मतलब 12 तास राखायला लागतात. पण झालेलं आहे ते पण सांगा मित्रांनो. 200 किलोमीटर असून दे किंवा 100 किलोमीटर असून दे, 12 तास कंपल्सरी आहेत आमच्यात.
ओके गाईस, तर अलकनंदा आणि वरुणा या नद्यांच्या संगमावरती बसलेलं हे संगमेश्वर आहे आणि त्याच्यातलंच हे शिवमंदिर जे 11व्या शतकामध्ये बांधलेलं आहे. एकदा ना असं बघायला गेलं तर ना हम्पीची आठवण येते. हम्पीमध्ये जरी बघायला गेलं ना तरी 14व्या 15व्या शतकातली मंदिरं बांधण्यात आलेली होती आणि हे असं बघायला गेलं तर 11व्या शतकात मंदिर बांधण्यात आलेलं होतं. हे बघा, त्या सुरेख ना, आणि त्यात पण हा पाऊस पडतो ना तर अजून सुंदर वाटतं. ओके, फायनली गाईज आणि आम्ही निघत आहोत मार्लेश्वर टेम्पलच्या इकडे. तिकडे मार्लेश्वरचं मंदिर देखील आहे आणि मार्लेश्वर वॉटरफॉल देखील आहे. आणि आत्ताच्या अशी बघायला गेलं तर वाजलेले आहे 5:30, 1 तास तरी लागेल. तर बघूया केवढं दृश्य बघायला मिळतं आहे, उजेड केवढापर्यंत असेल. पण हे बघा आपली टीम तयार आहे पूर्णपणे. हे बघा, मी गाडी काढत नाही कारण मला आला कंटाळा. तर चलो जर्नी चालू करते मीर भाई के पीछे बैठ के. ओके, आम्ही ज्या स्टेला आलेलो आहोत त्या प्रॉपर्टीचं नाव आहे अपरिहांत हॉलिडेज. तर तुम्हाला हळूहळू टूर दाखवीन. काही म्हणजे डॉमेटरी बुक केलं पण ठीक आहे. आता आपण टुवर्ड्स मार्लेश्वर निघूया कारण उशीर झालेला आहे. तर बघूया गोष्टी बघायला मिळणार आहेत की नाही, सस्पेन्स आहे म्हणावं लागेल. लेट्स सी, चलो. मार्लेश्वरला पोचलो आम्ही आणि असा बघायला गेला तो व्ह्यू दाखवतो. हा बघा, राव काय सजून आलाय बघू शकतात. आणि इकडे असं बघायला गेलं तर वॉटरफॉल्स प्रचंड प्रमाणात आहेत. सो आता अशा पायऱ्या चालू झालेल्या आहेत. आता
आयडिया नाही आहे किती मिनटं लागतील वरती पोचायला, पण बघू. तुम्हाला आवाज येतो वॉटर फॉल्सचा किंवा ज्या फोर्सने पाणी पडत आहे त्याचा. हे बघा सही ना, आणि ते मागे बघा त्या फोर्सने पाणी वाहत आहे, इनक्रेडिबल. आणि हे बघा ह्याच्याविषयीच बोलत होतो तुम्हाला, सही ना. आणि इकडे आपले बलाढ्य मित्र चालत आहेत. टॉप में मिलते फिर श्वास ऊपर नीचे करते करते किसका श्वास ऊपर जाते. अशा प्रकारे आम्ही 14 तासाच्या जर्नी नंतर फायनली खूप मेहनत. पहिल्यांदा आमच्या चेहरे बघा एकाचे. पहिलं आमच्या डेस्टिनेशन मध्ये आम्ही टायमावरती पोचलो 30 मिनिटात. आणि रस्ता काय हाय 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 मजा आली. एक 2 3 4 5 6 7 यार बरेच वॉटरफॉल्स आहेत बघा. Pretty amazing. हे बघा केवढे आहेत यार. आय होप तुम्हाला महाबळेश्वर वॉटरफॉल खूप जास्त आवडला असणार. आय नो जरा एकटे होता, तुम्हाला मे बी जास्त मोठं ब्लॉगिंग करायला मिळाली नाही मला देखील, जस्ट बिकॉज ऑफ पाऊस एवढा पडत आहे. तर बघायला गेलं तर ॲक्च्युली मजा येते. बघा ना तुम्ही सीनच बघा, एवढे सगळे वॉटरफॉल तुम्हाला एकाच सीनमध्ये कधी एकाच फ्रेममध्ये मिळू शकतात का? आता महाबळेश्वरमध्येच मिळणार. तर व्हिजिट करा. आणि आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ खूप जास्त आवडली असणार. आणि आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये मिळणार आहोत ती आपली असणार आहे टुवर्ड्स गणपतीपुळे. गणपतीपुळेच्या जाण्याआधी आपले अजून 1-2 स्पॉट असणार आहेत, जे कुठले ते तुम्हाला डायरेक्ट माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्येच मिळतील. तिथपर्यंत हा एन्जॉय करा सिनारिओ.